बघ भावना, म्हणजे तुझ्या नोकरीसाठी आपण जे काही प्रयत्न करतोय ना, ते माझ्या मते आपण चालूच ठेवूया. पण मला काय वाटतंय माहितीये का, की म्हणजे मी जनसेवा करतो त्यातून मला समाधान मिळतंच. पण मनात काहीतरी असं खातंय, की म्हणजे आता कसं सांगू तुला, की मनात असं खातंय, की मी मी पैसे नाही कमवू शकत आहे. यामुळे जनसेवा करताना सुद्धा ना खूप खातंय मन. म्हणजे मी काम करते त्यामुळे नाही, 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 नाही. भावना, अगं त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. म्हणजे तू काम करच ना, आणि मला माहिती आहे आणि तुला किती काम करायला आवडतं आणि तुला किती समाधान मिळतं ते करून. त्यामुळे तू काम करायलाच पाहिजेस. पण म्हणजे मला सुद्धा पैसे कमवायचे आहेत अगं. म्हणजे बघ ना, आजवर मी जे काही केलंय ना, त्याचे अगं मला कधीच पैसे मिळाले नाहीत, किंवा जरी मिळाले असतील किंवा मी घेतले असतील ना, तरी ते मित्रांबरोबर पार्ट्या, पिक्चर या सगळ्या वायफळ गोष्टीतच मी खर्च केले. बाहेर जायचं, पैसे कमवायचे, तेवढ्याच पैशात घर चालवायचं. ही गोष्ट अगं कधी माहितीच नव्हती मला. सिद्धिराज, हे बघा, मी आता कुठूनही कशीही एखादी नोकरी मिळवली तरी आजी ती काढून घ्यायचा प्रयत्न नक्की करणार. आणि जरी त्यांनी तसं नाही केलं ना तरी सुद्धा ती भीती माझ्या मनात कायम असणार आहे. मग मला काय वाटतंय, समजा आपण एखादा व्यवसाय सुरू केला तर? व्यवसाय? हा, कमाल आयडिया आहे. म्हणजे व्यवसाय आपण चालू केला ना, तर मला जनसेवा करायला सुद्धा वेळ मिळेल. करेक्ट. म्हणजे आता आईनी आणि वीणा वहिनीने केलंय ना, तसं काहीतरी. आणि हे बघा, व्यवसाय आपला असला ना की आपल्याला नोकरीवरून कोणी काढण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आपणच मालक. हा, म्हणजे बघ ना भावना, ज्यांना अडथळे आणायचे आहेत ना, ते कसंही करून आणणारच आहेत. म्हणजे बघ ना, आपला बिझनेस असेल तर त्यावर कंट्रोल सुद्धा आपलाच असणार आहे ना. आणि आपले अडथळे पार करण्यासाठी आपल्याला कोणावर अवलंबून व्हायची गरज नाहीये. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने तुझ्या बिझनेसची आयडिया मला आवडली. मलाही